घोरावडेश्वर हे पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावर तर मुंबईहून 130 किलोमीटर अंतरावर आहे। घोरावडेश्वर स्टेशनला उतरून अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर जुन्या एक्सप्रेस हायवेला वरच्या बाजूस घोरावडेश्वर लेणीसाठी जाण्यास रस्ता आहे। तिथेच जवळ कार पार्किंग सुद्धा आहे। तिथून आपण पुढे जाऊ शकतो। आज 15 ऑगस्ट मी आणि माझे मित्र भाऊसाहेब मांडेकर आम्ही दोघे ट्रॅकिंगसाठी निघालो। तरी मित्रांनो, तुम्हा सर्वांना 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा। टू व्हीलर पार्किंग केली आणि घोरावडेश्वर कमानीमधील नंदीचे दर्शन घेण्यास आम्ही पुढे गेलो। नंदीचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या मार्गस्थ लागलो। मित्रांनो, घोरावडेश्वर जाताना तुम्हाला पायऱ्यांची पूर्ण अशी मोठी चढण लागते। मित्रांनो, ह्या पायऱ्या मार्गक्रमण करत आपणाला खडी चढाई करायची आहे। तरी मित्रांनो, या पायऱ्या चढताना आपली दमछाक होते। घोरावडेश्वर हा लेणी समूह पांडवांच्या काळात खोदण्यात आला, तर काहींच्या मते हे बौद्ध भिक्षुकांचे चैत्यगृह आणि चैत्यविहार आहे। मित्रांनो, हा लेणी समूह उजवीकडील बाजूस 2 टप्प्यात तर डावीकडील बाजूस 2 टप्प्यात असा 4 टप्प्यात हा लेणी समूह आपणास आढळून येतो। हा पायरी मार्ग नव्यानेच बांधण्यात आला आहे। तरी मित्रांनो, जगद्गुरू संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर तसंच घोरावडेश्वर डोंगर या 3 डोंगरावर अध्ययन करत असत आणि इथेच त्यांना ईश्वर प्राप्ती झाली। आजही श्री घोरावडेश्वर डोंगरावर काही विद्यार्थी अध्ययन करताना आपणास दिसून येतील। अशा या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या घोरावडेश्वर लेणी आपण आज पाहणार आहोत। घोरावडेश्वर डोंगरावरून आपणास मिलिटरी कॅम्प तसंच देहरोड आणि देहरोडचा काही भाग आपणा पाहावास मिळतो। डोळे भरून दृश्य पाहून झाले आणि इथून पुढे खरी लेणीस सुरुवात झाली। मित्रांनो, हा सपाट टप्पा आहे। इथं थोडा विश्रांती केली। मित्रांनो, प्रथमतः आपणास मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ आपल्याला एक नोटीस बोर्ड दृष्टीस पडतो। मित्रांनो, हा नोटीस बोर्ड वाचून आपणास पुढे जायचं आहे। मित्रांनो, प्रथमतः आपण उजवीकडील चैत्य लेणी समूह पाहण्यास गेलो। मित्रांनो, काठात कोरलेल्या पायऱ्याच्या समोर आपणास एक विहार दृष्टीस पडले। त्याच्या पुढे आपणास एक हौद नजरेत येतो। मित्रांनो, या हौदात पाणी आहे। तसंच पुढे आपण गेल्यानंतर आपणास एक विहार दृष्टीस पडते। तसेच आपण थोडे अजून पुढे गेल्यानंतर मुख्य चैत्यगृह आहे। मित्रांनो, या चैत्यगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ 2 दरवाजे आहेत। मित्रांनो, तसंच नजदीक एक विहार सुद्धा आहे। प्रथम आपण बाहेर असलेल्या हनुमंताचे दर्शन घेतले आणि मुख्य चैत्यगृहाच्या आत प्रवेश केला। मित्रांनो, सुरुवातीस नंदी दर्शन घेतले। या चैत्यगृहाच्या बाहेरच्या टप्प्यामध्ये 4 खोल्या आहेत। मित्रांनो, म्हणजेच हे छोटे 4 विहार आहेत आणि आतल्या टप्प्यामध्ये मित्रांनो शिवलिंग आहे। मित्रांनो, हे नंतरच्या काळात वसले असावे। दर्शन घेऊन आम्ही
बाहेर पडलो. मित्रांनो, हे शिवलिंग अतिशय सुंदर आहे. मित्रांनो, इथे थोडं क्षणभर विसरून एक वेगळाच आनंद मिळाला. मित्रांनो, एक संघ काळ्या पाषाणात कोरलेलं हे लेणं अतिशय सुंदर आणि भव्य दिसते. मित्रांनो, येथील आनंद हा वेगळाच आहे, तो अनुभवल्याशिवाय कळणार नाही. चैत्यगृहाच्या बाहेरील बाजूस अजून एक हौद आहे. मित्रांनो, तो भरपूर खोल आणि लांबरुंद आहे. मित्रांनो, तसेच उजवीकडील बाजूस आम्ही पुढे गेलो, तिथं कातळात पायऱ्या खोदलेल्या दिसल्या. मित्रांनो, पुढे आणखी एक छोटं विहार आहे. मित्रांनो, बाण दाखवला त्या रस्त्याने आम्ही सरळ पुढे गेलो. पुढे लेणी खोदल्याच्या काही अस्पष्ट अशा मार्किंग आहेत. मित्रांनो, पुढे रस्ता नाही, माघारी फिरलो. मित्रांनो, मित्रांनो, समोरचा भाग अतिशय सुंदर आणि एकदम निसर्गाने नटून भरला आहे. मित्रांनो, खाली दरी आहे. मित्रांनो, घनदाट जंगल आहे. इथं आम्हाला पक्ष्यांचे आवाज ऐकू आले. तसंच इथून समोर पवनानगर आणि पवनानगरचा काही परिसर मित्रांनो आपल्या दृष्टीस पडतो. मित्रांनो, हा निसर्गाचा आनंद लुटत आम्ही तसंच संपूर्ण परिसर पाहिला. मित्रांनो, तसंच कड्याच्या कातळातून आम्ही थोडे पुढे गेलो. मित्रांनो, पुढे आम्हास थोडं एक पाण्याचं तुडुंब भरलेलं टाकं दिसलं. मित्रांनो, हे पाणी पिण्यायोग्य होते. तसंच आम्ही हे पाणी पाहून तसंच मित्रांनो, या पाण्याच्या हौदाच्या थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला अखंड कातळात छोट्या छोट्या पायऱ्यांनी वरती जायचं आहे. मित्रांनो, जर तुमच्या बरोबर लहान मुलं असेल तर तुम्हाला ते शक्य नाही. मित्रांनो, आणि पावसाळा असेल तर बिलकुल वरती चढता येत नाही. मित्रांनो, या छोट्या छोट्या पायऱ्यातून आम्ही वरती गेलो. मित्रांनो, वरती पुन्हा हा टप्पा पार करून गेल्यानंतर आपणास एक दुसरं चैत्यगृह पाहावयास मिळणार होतं. मित्रांनो, हे संपूर्ण कातळ तुम्ही पाहताय. माझा मित्र बघा सवंगडी थकला आहे माझा. मित्रांनो, या कातळातून चढून गेल्यानंतर आपणास एक छोटं चैत्यगृह पाहावयास मिळतं. मित्रांनो, तसंच या डोंगराला संपूर्ण खोदण्याच्या अशा मार्किंग आहे बघा. पहा मित्रांनो, हे तुम्हाला मी दाखवतोय. मित्रांनो, ह्या मार्किंग पाहत पाहत आम्ही बरेच पुढे गेलो. मित्रांनो, तसंच इथं 15 ऑगस्टमुळं ध्वज उभारला होता. तसंच या चैत्यगृहाच्या मित्रांनो, या चैत्यगृहाच्या समोर एक नंदी, एक शिवलिंग आणि पुन्हा एक नंदी आपणास दृष्टीस पडतो. मित्रांनो, तसंच एक शनी मंदिर आहे. मित्रांनो, चैत्यगृहामध्ये शिवलिंग आहे. मित्रांनो, शिवलिंगाचे दर्शन घेतले. मित्रांनो, या चैत्यगृहामध्ये आतमध्ये 4 खोल्या आहे. मित्रांनो, आणि इथं खांबाची रचना आहे. मित्रांनो, अतिशय कोरीव काम आहे. मित्रांनो,
एका खोलीमध्ये इथे वरती सुद्धा शिवलिंग आहे मित्रांनो. पहा, म्हणजे खालच्या टप्प्यात एक शिवलिंग आहे आणि वरच्या टप्प्यात सुद्धा शिवलिंगच आहे मित्रांनो. तसंच हे लेणं संपूर्ण पाहून आम्ही बाहेर आलो मित्रांनो. वरच्या टप्प्यात उजव्या बाजूस एक पाण्याचा हौद आहे मित्रांनो. तसंच वरच्या टप्प्यात सुद्धा एक छोटं उजव्या बाजूस एक विहार आहे. तसंच इकडं बरंच खोदकामाच्या मार्किंग आहेत मित्रांनो. आम्ही बरेच पुढे जाऊन काही आहे का हे पाहण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, पण रस्ता अवघड होता. तिथून आम्ही तसंच पुन्हा माघारी आलो. चैत्यगृहाच्या बाजूने पुन्हा आम्ही सरळ डावीकडे गेलो मित्रांनो. डावीकडे वरच्या टप्प्यातून ओबडधोबड रस्त्याने आम्ही सरळ पुढच्या भागात गेलो मित्रांनो. तिथून आपणास पुन्हा संपूर्ण तळेगाव परिसर दृष्टीस पडतो मित्रांनो. आम्ही ह्या कातळातून खाली उतरलो मित्रांनो. हे कातळ पूर्ण घसरडं आहे मित्रांनो आणि या कातळातून लहान मुलं असन तर उतरण्यास अतिशय अवघड आहे. हा मित्रांनो, या कातळातून आपल्याला पुन्हा खाली उतरावं लागतं मित्रांनो. पूर्ण दगड आणि घसरडं आहे मित्रांनो. पावसाळ्यात लहान मुलं असल्यास अशक्य आहे मित्रांनो. तिथून पुढे आम्ही उजव्या बाजूस गेलो मित्रांनो. जिथून सुरुवात केली तिथून पुन्हा उजव्या बाजूस गेलो. उजव्या बाजूस आपणास एक छोटंसं विहार दिसतं. एक दरवाजा दरवाजा तुटलेला भाग आहे मित्रांनो. या विहारात संत तुकाराम महाराज आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे मित्रांनो. आम्ही प्रथम मूर्तीचे दर्शन घेतले आणि मित्रांनो याच चैत्यगृहात काही साधक अभ्यास करताना दिसले मित्रांनो. इथून पुढे चौथा टप्पा आहे मित्रांनो. या चौथ्या टप्प्यात सुरुवातीला एक पाण्याचं टाकं आहे आणि एक छोटं विहार आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक पाण्याचं टाकं आहे मित्रांनो. हे दाखवतोय पहा मी तुम्हाला. मित्रांनो हे चौथा जो टप्पा आहे तो थोडा अवघड आहे मित्रांनो. या अवघड टप्प्यात थोडं जाणं अतिशय अवघड आहे. इथून पुन्हा आम्ही खाली आलो आणि मित्रांनो व्हिडिओ इथंच आमचा प्रवास. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Trees that stand, knotted in time.
हा व्हिडिओ आपणास आवडल्यास मावळ शक्ती या यूट्यूबला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.